नमस्कार मित्रांनो, मी समीर नालावडे तुमचा सगळ्यांचा पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनल मिस्टर समीर नालावडेवरती सहर्ष स्वागत करते. आणि आज असा होळीचो 7वो दिवस आणि आज आपल्याकडे येतला निशाण. तर तुमका आम्ही आता निशाण दाखवतोय. आणि आज आपली धुळवडा म्हणजे आमची 7 दिवसाची धुळवड. हे बघा मस्त की रेडी होऊन उभे आहेत, येणाऱ्यांची वाट बघतात, जे निशाण घेऊन येतात त्यांची. तर आपल्या गावात किती मिळत? 4 ना. तर ते 4 मिळत आणि ते 4 मेळ असतात, म्हणजे त्यांच्याबरोबर थोडे 6-7 असे माणूस असतात. आणि ते सगळ्या पूर्ण असे गावात सगळ्या घराघरांकडे जाऊन ते निशाण फिरवतात. तुमका आवाज येत असतो. तर ह्या निशाण येतात आपल्याकडे. तर मी तुमका आता दाखवते निशाण काय असता आणि ह्याची पूजा वगैरे कशी केली जाता. तर तुमका दाखवते. बघा रांगोळी घालता, तयारी चालू आहे निशाणासाठी. या पाटावरती ठेवला त्याला निशाण म्हणजे जा वाद्य वाजवतात ढोल त्याका निशाण म्हटलं जातं. तर प्रत्येकाच्या घराघराकडे फिरवलं जातं दारोदार. आणि दाखवतो तुमका पुढे. हे बघा मस्त की अशी रांगोळी घातल्या बायकोन माझ्या. हैसर ठेवला त्याला तुळशीच्या बाजू आणि पूजा केली जातली. तर बघा आता सगळेजण येतले. तर आता असा प्रत्येकाच्या दारात असं वाजवत येतात निशाण. आणि हे बघा हे आमचे 2 कलाकार बघा. युवराज तर हे ढोल जो असता एकाच निशाण म्हटलं आता. तर आता चला याची पूजा करूया. काय केलं तू? सिलेंडरचे काय पैसे वाढले ना. सिलेंडरचे वाढवले नाही. होय होय चालत आहे.
प्रकारे आपण पूजा केली आणि आता दुसऱ्या घराकडे पुढच्या आता मोडकांच्या घराकडे जातले ते सगळी घराकडे फिरतले तशी. तर मित्रांनो आत्ता तुम्ही बघितलास त्याका म्हणतात निशाण आणि ह्या आपल्या जी होळी असता 7 दिवसाची धुळवड आज तर 7व्या दिवशी ह्या निशाण सगळ्यांच्या घरोघरी फिरवला जाता आणि त्याची पूजा केली जाता आणि वर्गणी जी काय असता गावात नेमून दिलेली त्या प्रकारे ती दिली जातात. ती देवळाकडे जाऊन आपली देवळासाठी जी काय हे असतं कार्यक्रम होतात त्यासाठी वापरली जातात घराकडे घेऊन जा. आणि काय देवाचे कार्यक्रम असतात त्याच्यासाठी वापरले जातात देवळासाठी वापरले जातात. तर हे असे प्रथा जे जुने चाली रीती आहेत ते आपले चलत दिलेले आहेत आणि आमची होळी तुमका दाखवते. आता ती तुमका होळी दाखवते ती आमच्या दारातच आहे तर चला दाखवते. तर हे बघा ही आपली होळी आहे आणि ही आपल्या दारातच आहे आणि ही आपण होळीच्या पहिल्या दिवशी आमच्याच घरातले सगळेजण असतात आणि आम्ही हे करतो होळीत घालतो काकांचे आणि आम्ही. तर अशा प्रकारे ही आमची होळी आणि गावहोळी जर शक्य झाली तर मी संध्याकाळी दाखवीनच धुळवडीच्या वेळात गेले तर. हे बघा सगळेजण जमले होते गावातली सगळे माणूस इकडे शेरवणी बनवतात. सगळे बसले तसे आता आणि ही आपली गावहोळी आहे. हे आपल्या गावातले सगळ्या घराकडसून एक एक नारळ येतात आणि बघा तोरण बांधलेला नारळाचा वरती 5 नारळाचं तोरण असताना तर सोडून गेलं नारळ बांधलेलं असतं होळीकडे ते बघा. आपली असं गावहोळी ही आता बनवलेली शेरवणी सगळ्यांना वाटतात. शेरवणी पेडो बनवतो शेरवणी. कोणाक देऊ नाही देऊन टाक फक्त घेतलोय मी फक्त घेतलोय बाकी ती देऊची
घ्या घेऊ ना राजी खेळतो बघ राजी खेळा ह्या करा टाका ह्या टाका ते ह्या टाका ते शबोय 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 म्हणा मारे शबोय होळी बघा आता बघा नारळ फोडल्याने आणि तो पळवल्याने गायब पळवल्याने तुकडं पण नाही राहा जागेत धूळ मारतात बघा अशी त्याला चला पाठी बघूचा नसता ते बघा इकडे सगळेजण आव्हान घेऊच्यासाठी गर्दी केली या तीर्थ